माझ्या माहेरातला माझा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे मी, माझी आई, बाबा, बहिणीचा मुलगा आयुष आणि माझा मुलगा सम्राट आम्ही सर्वजण जाणार आहोत माझ्या सासर घरी. आणि माझ्या माहेरापासून सासर घरी जास्त लांब नाही आहे, कमीत कमी 20 ते 25 मिनटं लागतात. आणि आम्ही इथे बसने चाललेलो आहोत. तर त्या त्या मार्गाने जाताना आम्हाला खूपच गर्दी झालेली आहे आणि अक्षरशः आम्हाला इथे बसमध्ये उभं राहून जावं लागलेलं आहे. मला कशीबशी जागा मिळाली, पण आई तर कंटिन्यू उभा राहूनच आली. तर तुम्ही बघू शकता पाऊस पडल्यामुळे किती निसर्गरम्य असं छान वातावरण झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता ही आहे आमची आई, म्हणजेच ही आहे आमची जमीन, शेत आहे जी सोनं पिकवते. आणि खरंच खूप छान आहे, खूप सुपीक जमीन आहे, काळीभोर अशी आमची आई आहे. आणि लोकांना तर जमीन घ्यायला म्हणजे बघायला पण मिळत नसेल. तर ज्यांची हैसियत म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे ते घेऊ शकतात, पण आमच्याकडे ऑलरेडी आहे. ते आम्हाला आमच्या सासऱ्यांनी घेऊन दिलेले आहे, तरी पण आम्हाला त्याची काळजी घेता येत नाही, याचं आम्हाला खूप दुःख आहे. कारण आम्ही सर्वजण इकडे मुंबईमध्ये राहतो, मुलांचं शिक्षण यांचा जॉब असल्यामुळे सहसा गावाकडे जायला जमत नाही. पण तरीसुद्धा मी माझ्या माहेरी गेल्यानंतर माझ्या सासरी नक्कीच जाते. आणि मी शेत बघून आल्यानंतर आलेली आहे घरी, आणि ही सर्व जागा आमची आहे. आणि घराची पडझड किती झाली तुम्ही बघू शकता. आता आम्हाला सुट्ट्या काढून इथे घर बांधायचं आहे. सुंदर असं आम्ही घर बनवणार आहोत, कारण ते अर्धवट काम झालेलं आहे. जे माझ्या सासऱ्यांनी आमच्यासाठी म्हणजे मुलांसाठी, नातवंडासाठी, सुनांसाठी जे आमच्यासाठी कमवून ठेवलं आहे, त्याचं आम्हाला ते जतन करायला पाहिजे आणि आम्ही ते करणारच आहोत.